नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये महाटीईटी बद्दलची संपूर्ण माहिती, महत्त्वाचं म्हणजे विशेष अपडेट सुद्धा देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासातला गॅप असल्यामुळे आपण IBPS पॅटर्नला खूप घाबरून होतो, कारण टेट एक्झाम मध्ये सुद्धा IBPS पॅटर्न नुसार परीक्षा झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला होता, भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ती भीती करण्याची गरज उरलेली नाही. आता टीईटी परीक्षा ही ऑनलाईन नसून मित्रांनो ऑफलाईनच होणार आहे. लक्षात घ्या, खूप महत्त्वाची माहिती आहे. परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. महा टीईटी परीक्षा 2024 बिगुल वाजलेला आहे. महा टीईटी परीक्षा 2024 ही तुमची परीक्षा ऑफलाईन होणार आहे. गॅरंटेड ऑफलाईनच होईल मित्रांनो परीक्षा. IBPS पॅटर्न नुसार कोणत्या अडचणी येतात ते मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की पेपर एका दिवशी घेणं शक्य नाही. एवढ्या 4 लाख लोकांना पेपर द्यायचं म्हटलं तर प्रश्नपत्रिकेमध्ये खूप सारा डिफरन्स येत होता. खूप सारं म्हणजे खूप अडचणी होत्या की पेपर आज एकाला वेगळा, दुसऱ्याला उद्या दुसरा वेगळा, तिसऱ्याला तिसरा वेगळा, शिफ्ट वाईज पेपर घ्या, एवढ्याला सर्व्हिस पुरवा. तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की थोडंसं ऑनलाईन होणं अशक्यच आहे. पण सरकारने ठरवलं की ऑनलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. IBPS पॅटर्न नुसार सिलेबस सुद्धा डिक्लेअर केलेला नव्हता. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक दिशा मिळालेली आहे तयारी करण्याची. पेपर कधी होणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. त्यापूर्वी आपले ऑफलाईन पेपरसाठी ऑनलाईन क्लास चालू झालेले आहेत मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. 9665484048. लगेच संपर्क साधू नका मित्रांनो. संपूर्णपणे व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये काय सांगितलंय ते गोष्टी करा. सेल्फ स्टडी करा. क्लास लावायचे का लावा, मार्गदर्शन मिळवायचे का मिळवा. मी माझं काम करतोय की तुम्हाला एक माहिती पुरवण्याचं आणि मार्गदर्शन योग्य मिळावं यासाठी आपल्या क्लासमध्ये सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणून सांगतोय तुम्हाला, माझ्याकडे यायचे, इतरांकडे जायचे, कुठेही जावा, 100% पास होण्यासाठी प्रयत्न करा, एवढंच सांगतोय मी. मी कधीही कोणत्याही विद्यार्थ्यांना माझ्याकडेच क्लास लावा, माझ्याकडे योग्य मार्गदर्शन मिळतं एवढंच सांगतो. कारण माझ्याकडे अवेलेबल सर्व गोष्टी असतात. हंगामी क्लास नसून मित्रांनो सातत्यपूर्ण 2021 च्या परीक्षेत असेल, 2022 ची टेट एक्झाम असेल किंवा आत्ताची टीईटी एक्झाम असेल, यांना सातत्याने मार्गदर्शन करतच आलेलो आहे एवढं सांगतो. आता जसं टीईटीचं बिगुल वाजलं, सगळे हंगामी क्लास स्टँड होतात पण त्यांच्याकडे मटेरियल अवेलेबल नसतं. सर्व काही स्पर्धा परीक्षेचं मटेरियल दिलं जातं तुम्हाला. त्यामुळे त्या विद्यार्थ्याची गैरसोय होऊ नये म्हणून आपला ग्रो अकॅडमी क्लास हा सातत्यपूर्ण शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत असतो, मार्गदर्शन करत असतो. यासाठी या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा. सिलेबस साठी माझं हे टेलिग्राम चॅनल आहे @H.Punde_sir. आता आपण अपडेट कडे वळू. क्लासची थोडक्यात माहिती सांगतो. लाईव्ह क्लास असेल, तुम्हाला वेळ नसेल तर त्या लाईव्हचं रेकॉर्ड मिळेल मित्रांनो. तसेच बघा, ई नोट्स स्वरूपात नोट्स मिळतील आणि तुम्हाला परीक्षेपूर्वी पेपर सुद्धा दिले जातील. अगदी माफक फीस आहे. आता परीक्षा कधी होणार? ऑनलाईन परीक्षा होणार होती, पण आता त्याच्यामध्ये नेमका बदल काय झालेला आहे ते सुद्धा आपण एका न्यूजपेपरच्या बातमीमधून पाहणार आहोत. त्या न्यूजपेपरवर मला जास्त विश्वास आहे म्हणून तुमच्यापुढे पोहोचवतोय मित्रांनो. 2021 ला सुद्धा सर्वात प्रथम त्याच न्यूजपेपरनी ऍड दिली होती की परीक्षा होणार आहे 2021 मध्ये. मग 2021 मध्ये परीक्षा झाली. तसंच त्या न्यूजपेपरची आजची ऍड आहे मित्रांनो 2 मार्चची. तर ती ऍड काय आहे बघू शकतो आपण मित्रांनो. लक्षात घ्या, तर त्यांनी ऍड अशी दिलेली आहे. तर परीक्षा सर्वात हेडलाईनच टाकले त्यांनी. आपलं जसं थंबनेलचा हेडलाईन आहे तसं, यंदा टीईटी परीक्षा ऑफलाईनच होणार. यंदा टीईटी परीक्षा कशी होणार आहे? ऑफलाईनच होणार. आता आपण मुद्दे समजून घेणार आहोत. शिक्षण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष जे की नंदकुमार बेडसे यांनी दिलेली ऑफिशियल माहिती असणार आहे मित्रांनो. कारण विषय काय आहे, महाराष्ट्र परीक्षा परिषदच आपली परीक्षा घेत असतं. लक्षात घ्या, महाराष्ट्र परीक्षा परिषद आपली परीक्षा घेत असतं टीईटीची. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. लक्षात घ्या, याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आता लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये,
राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळालेली आहे. म्हणजे राज्य सरकारने परवानगी दिली टीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी. ऑनलाईन मध्ये कोणते अडथळे होते? परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार होता, परंतु तांत्रिक कारणामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली असून अधिकाऱ्याची कार्यशाळा देखील घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की घेण्यात येणार आहे. मित्रांनो, एप्रिल मध्ये काही शक्य नाही, मे च्या शेवटी किंवा जून मध्ये परीक्षा होईल. डॉट लक्षात ठेवा मित्रांनो. आता हे काही मी असंच बोलत नाही, सर्व या गोष्टीबद्दल अभ्यास आहे म्हणून बोलते. आतापर्यंत जे काय आपण अंदाज बांधले होते ते सगळे खरे ठरलेले आहेत. साधारण तुमच्याकडे हा मार्च महिना पूर्ण, एप्रिल महिना सुद्धा पूर्ण, मेच्या सुद्धा शेवटी झाली तर झाली किंवा जून मध्ये परीक्षा होणार मित्रांनो. मे मध्ये का होणार नाही ते असं सांगतो, तर खासदारकीची निवडणुकी शेवटच्या डेट असतात. सगळ्या रविवार पॅक असतात मित्रांनो, सर्व रविवार पॅक असतात. त्यामुळे एप्रिल आचारसंहिता आहे, लोक एकत्र येत नाही मार्च एप्रिल मध्ये. एप्रिल मध्ये परीक्षा होणे शक्यच नाही, लक्षात ठेवा. हा मुद्दा लक्षात ठेवा, सेव्ह करून ठेवा आजच व्हिडिओ हा. त्यानंतर मे महिन्यामध्ये निकाल आहे. जून जुलै पुढे जाऊ शकते, पण मे महिन्यात होणं शक्य नाही. मेच्या पुढे जाऊ शकते, मेच्या आधी होणं शक्य नाही, जूनच्या पुढे कितीही जाऊ शकते, पण परीक्षा 100% होणार आहे. तयारी करायची न करायची तुमचं तुम्ही ठरवा. आता सगळ्यांना झटका बसलाय, पोळले की आपल्या जवळचे, आपल्या गावातले, आपल्यापेक्षा कमी हुशार असणारे, आपल्या शेजारचे, आपल्या शाळेतले, आपल्या नातेवाईकामधले लोक शिक्षक झालेले आहेत. त्यांची एक दिवसाची मेहनत नाही मित्रांनो, सातत्यपूर्ण टीईटी परीक्षा, सीटीईटी परीक्षा, टेट एक्झाम याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळेच ते विद्यार्थी आज त्या पदावर आहेत, लक्षात ठेवा. आणि या डिपार्टमेंटमध्ये येत्या 10 वर्षामध्ये जेवढ्या भरत्या होतील या डिपार्टमेंटमध्ये सर्व काही पारदर्शकपणेच होतील मित्रांनो. याच्यावर विश्वास ठेवा, नकारात्मक बनू नका, प्लीज ऐका. आणि जर तुम्हाला तुमचं स्वतःचं भवितव्य घडवायचं असेल, स्वतःचा विचार करायचा असेल, तर या क्षणापासून लागा अभ्यासाला. मी संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे. आता या बातमीमध्ये काय म्हटलं बघा, पुढारी वृत्तपत्र आहे आणि पुढारी मधलं 2 तारखेची बातमी आहे, 2 मार्च रोजीची बातमी आहे. 2 मार्च रोजीची बातमी आहे, म्हणजे आत्ताची अपडेट आहे. 11 वाजता अपडेट मला हातामध्ये पडलेला आहे आणि हे तुमच्या पुढे पब्लिश करत आहे मित्रांनो. त्याच्या पुढे बघा, संभ्रम निर्माण झाला. ऑनलाईन परीक्षावरून काय झाले, संभ्रम निर्माण झाला होता. म्हणजे त्यावर आता परीक्षा परिषदेने पडदा टाकला असून यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून एप्रिल मे महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. सध्या तर मित्रांनो 1 ते 8 पर्यंतची टीईटी घोषित झालेली आहे. अजून थोडा बदल होऊ शकतो, पण मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल टीईटी पास नसल्यामुळे आपलं किती नुकसान झालेलं आहे. त्या गोष्टीवर फोकस करा आणि परीक्षा पास करण्याकडे लक्ष द्या. त्यासाठी सिलेबस वगैरे सर्व माहिती माझ्या या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, बघून घ्या तुम्ही. सिलेबस वगैरे सर्व माहिती हा टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर सिलेबस, नोट्स, सगळ्या पीडीएफ वगैरे टाकणार आहे. त्याच्यासाठी या टेलिग्रामवर जॉईन करा. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा असली तरी एक मार्गदर्शन असेल तर मित्रांनो नक्कीच त्या परीक्षेचं सोनं होतं किंवा परीक्षा पास होता येते. परीक्षा ही पात्रता परीक्षा आहे, पण विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागतात 3.5%. कारण विद्यार्थ्यांचा या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ही परीक्षा तुम्हाला टीईटी परीक्षा ही टेट एक्झाम साठी आणि टीईटी मध्ये अभ्यास करून पास करण्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. याचा एकत्रितपणे सुद्धा अभ्यास करता येतो टीईटी टेटचा. फक्त त्याला एक दिशा योग्य पाहिजे आणि मार्गदर्शक योग्य पाहिजे. आपल्या क्लासमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईव्ह क्लास असणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला लाईव्ह शक्य नसेल, रेकॉर्ड मिळणार. रेकॉर्ड शक्य नसेल, नोट्स सुद्धा प्राप्त केले जाणार. नोट्स असतील, पेपर असतील, वेल अपडेट असेल आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षा पास होण्याची 100% हमी असेल. पण तुम्ही मार्चच्या ना जास्तीत जास्त 10 तारखेपर्यंत जॉईन करून टाका. त्याच्या पुढे आल्यानंतर परीक्षामध्ये मित्रांनो थोडंसं काय होतं, थोडंसं आम्हाला पण जड जातं, शिकवायला जड जातं.
विद्यार्थी अपडेटेड राहत नाही परीक्षेमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टडी करायचं असेल तरच माझा क्लास जॉईन करा मित्रांनो. मला पण गर्दी नको आहे. जे हिरे येतील माझ्याकडे ते मला पास करायचे एवढ्या सर्व्हिस देऊन. ते त्यांनी जर थोडा थोडा घरी ज्या गोष्टी सांगितल्यात क्लासमध्ये, ज्या नोट्स वाचायला सांगितल्या, जे पुस्तकं वाचायला सांगितले ते जर वाचले तर मित्रांनो हा 3.5% रिझल्ट 7% वर नेऊन पोहोचू शकतो आपण. आणि ते सर्व काही शक्य तुमच्यामुळे आहे. माझं मार्गदर्शन तुमच्या पाठीशी असेल आणि तुम्ही रिझल्ट आणण्यासाठी धडपड करत असाल तर मित्रांनो 100% रिझल्ट आणून देणार. कारण मागच्या टीईटी मध्ये 700-750 विद्यार्थी माझ्याकडे होते. साधारण 500-550 विद्यार्थी पास झालेले. टेट एक्झाम मध्ये सुद्धा 900-1000 विद्यार्थी माझे नियुक्त होतील कारण 2500 विद्यार्थी क्लासला होते. आणि या परीक्षेत सुद्धा मित्रांनो साधारणपणे 2000 विद्यार्थी येण्याची संभाव्यता आहे. 2000 पैकी 1.5 ते 2,500 विद्यार्थी पास झाले पाहिजेत याकडे माझं लक्ष असणार आहे. विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे मार्गदर्शन मिळेल आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचंय. येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळतच जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.